नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी भरपूर माहिती जाणून घेतली. ते कसे होते, काय होते, ते कसे गोरगरिबांना मदत करायचे आणि हे सगळं आज आपण काय केलं, धड्यातून पाहिलं, माहिती मिळवून घेतली, बरोबर. तर आज आपण त्या पाठातील क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत, म्हणजेच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. बघा, पाठ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि लेखक कोण आहे? डॉक्टर भी ना दहातोंडे. दिसते? चला तर आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. बघा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता विठ्ठलांचा जन्म कोणत्या गावात झाला होता रे? कोण सांगेल? बरोबर, विठ्ठलांचा जन्म जमखंडी या गावात झाला होता. कोणत्या खंडी? जमखंडी. विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे रे? कोण सांगेल? बरोबर, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असत. कोणते खेळ? खो खो, हुतुतू, सूरपारंब्या हे खेळ खेळत असत. आता पुढचा प्रश्न, विठ्ठलांच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली होती रे? कोणती मदत? बरोबर, दुष्काळाच्या वेळी विठ्ठलांच्या आजोबा दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. कोणते दाणे? मक्याचे दाणे वाटत असत. बरोबर. आता पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? कोणते कार्य केले? कोण सांगेल? बरोबर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारकाचे कार्य केले. कोणते? समाजसुधारकाचे कार्य केले. पुढचा प्रश्न आहे, विठ्ठलांच्या हृदयावर आयुष्यभर कोणता ठसा उमटला होता रे? विठ्ठलांच्या हृदयावर आयुष्यभर संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता. संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा त्यांच्यावर उमटला होता. आता पुढचा प्रश्न, योग्य पर्यायापुढे अशी म्हणजेच बरोबरची खूण करा. आता ह्याच्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, गोर गरीब लोक विठ्ठलाला आशीर्वाद देत असत. कारण का रे आशीर्वाद देत असत? तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे ना, म्हणून ते आशीर्वाद देत असत. आता जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा विठ्ठलाने काय केले रे? तर विठ्ठलाने जेवणाचे ताट त्या भुकेलेल्या माणसाला दिले. बरोबर? बरोबर ना? हां. बघा, खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आता विरुद्धार्थी शब्द कसे लिहायचे ते बघा. जन्माचं विरुद्धार्थी शब्द मरण. जन्म, मरण. योग्य, अयोग्य. योग्य, अयोग्य. पुढे, मागे. आवड, नावड. दुष्काळ, सुकाळ. दानशूर. दानशूर काय रे? कंजूष. लहान, मोठे. दयाळू, क्रूर. भेद, साम्य. हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. आता प्रश्न नीट ऐका. कंसात दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. आता मोठ्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे रे? छोटा. बघा, मग डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. मोठ्याच्या जागी आपण काय लिहिलं? छोटा. विरुद्धार्थी ना. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप दुःख झाले का? दुःखाचं ऑपोजिट आनंद झाला. ससा हा प्राणी धीट आहे का? नाही ना, भित्रा असतो. राजूला घट्ट कपडे आवडत नाही.
सैल तिकडे काय आहे घट्ट, ऑपोजिट काय आला घट्ट. वीणा हळूहळू चालते, वीणा भरभर चालते, त्याचं ऑपोजिट हळूहळू. कळलं? अशा प्रकारे वाक्य आपण काय केली आहेत बनवली आहेत. हे आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. धन्यवाद.